नमस्ते, मी डॉक्टर जयंत भोसले, ऑर्थोपेडिक अँड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन. आज आपण आहार आणि एक्सरसाइज याबद्दल काही गोष्टी समजून घेऊया. आपल्या जेवणामध्ये कुठल्या गोष्टी आपण टाळायच्या, तर बेकरी प्रोडक्ट्स, तळलेले पदार्थ आणि स्वीट्स हे आपल्या जेवणामध्ये नसायला पाहिजेत. युजली आपल्याला प्रोटीनचं इंटेक ॲडिक्वेट झालं पाहिजे, त्यासाठी बॉइल्ड एग्स हे सगळ्यात चांगले आहेत. जर कोणी नॉनव्हेज एग्स खात नसेल तर जेवणामध्ये डाळींचं प्रमाण जास्त गेलं पाहिजे. आपल्याला गहू आणि डाळ हे मिक्स करून पीठ करून वापरलेलं कधीही चांगलं. तांदूळ आपण हातसडीचा वापरलेला चांगलं. आणि नॉनव्हेज हे फ्राईड नॉनव्हेज कमीत कमी किंवा पूर्णपणे टाळलेलं चांगलं. आपल्याला उकडून घेतलेलं नॉनव्हेज चांगलं राहील. एक्सरसाइजबद्दल सांगताना आपल्याला एक शरीराला 45 मिनिट्स टू 1 आवर एक्सरसाइजसाठी दिला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण वॉकिंग, सूर्यनमस्कार, सायकलिंग, स्विमिंग, जिम हे इन्क्लूड करू शकतो. त्यातल्या त्यात सगळ्यात सुरुवात करताना सगळ्यात सोपं वॉकिंग आणि सूर्यनमस्कार हे आहे, ज्याच्यामध्ये आपण वॉकिंग एक 1/2 to 1 किलोमीटरनी सुरुवात करून एक 4 ते 5 सूर्यनमस्कारांनी सुरुवात करू शकता आणि ग्रॅज्युअली वाढवत जाऊन एक 4 किलोमीटर्स वॉकिंग होणं आणि एक 50 पर्यंत सूर्यनमस्कार वाढवणं हे योग्य राहील. जिममुळे आपल्याला वेट ट्रेनिंग होतं, मसल्स स्ट्रॉंग होतात आणि सूर्यनमस्कार, रनिंग ह्या गोष्टींमुळे बॉडीची फ्लेक्झिबिलिटी चांगली राहते. तर नॉर्मली आपल्याला रुटीन इंडिव्हिज्युअल्स जे ॲथलेटिक नाही आहेत किंवा प्रोफेशनल बॉडी बिल्डर्स नाही आहेत, नॉर्मली आपल्याला ह्याचा बॅलन्स ठेवावा लागतो, मसल स्ट्रेंथ आणि फ्लेक्झिबिलिटीचा. त्यामुळे काही प्रमाणात जिम ट्रेनिंग, काही प्रमाणात सूर्यनमस्कार, वॉकिंग हे करून आपण तब्येत आपली निरोगी ठेवू शकतो.